आज विश्वरत्न तथागत भगवान बुद्धाच्या मार्गाचा अवलंब करणारे विश्वविख्यात विद्वान पंडित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती बहुजन विकास आघाडीच्या वतीने आम्ही सर्व साजरी करत आहोत। आम्ही आज ठिकाणी आज या महान विभूतीला महापुरुषाला अभिवादन करावं, त्यांना कोटी कोटी प्रणाम करावं म्हटले बहुजन विकास आघाडीच्या वतीने सर्व पदाधिकारी महिला आघाडीचे पदाधिकारी या ठिकाणी जमलो आहोत। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं काम एका समाजासाठी नव्हतं, एका जातीसाठी नव्हतं। अनेक छळ झाला तरी, अनेक त्रास झाला तरी बाबासाहेब आंबेडकर संविधान लिहित असताना त्यांनी सर्व बाजूला ठेवून सर्व लोकांशी संविधान कसं चांगलं असेल अशा प्रकारे विचार करून त्यांनी सर्वात पवित्र ग्रंथ असं भारताचं संविधान आपल्याला दिलेलं आहे। आणि त्या महात्म्याची जयंती आज संपूर्ण भारतामध्येच नसून जगामध्ये होत आहे। कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं काम हे जगातलं काम होतं, जगामध्ये नोंद घ्यायचं असं काम त्यांचं होतं। शाळेच्या बाहेर बसणारा विद्यार्थी, बाबासाहेबांचा विद्यार्थी आज जगामध्ये नाव करतो ते केवळ डॉक्टर बाबासाहेबांच्या आंबेडकरांच्या कामगिरीमुळे झालेलं आहे। ते सर्वांना विसरता कामा नये। अहो, दीनदलितांना पायात चप्पल सुद्धा घालता येत नव्हती, एवढा अधिकार नव्हता त्यावेळेस। ते सर्वातून मुक्त करण्याचं काम विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना केलेलं आहे। म्हणून अशा महान विभूतीला आता आम्ही अभिवादन करावं, त्यांना कोटी कोटी नमन करावं, त्यांची त्या उपकाराची परतफेड कदापि होणार नाही। आणि असा नेता, असा पुढारी, असा महात्मा आणि असा विद्वान पंडित पुन्हा भारतामध्ये होणार नाही। नेते अनेक होतील पण असा नेता कधी जन्मणार नाही हे सांगू इच्छितो। जय भीम, जय हिंद, जय संविधान।